छत्रपती संभाजीनगरात महावितरण कार्यालयात हातात कोयता घेऊन एका तरुणानं धुडगूस घातला, तोडफोड केली। कार्यालयातील खुर्च्या आणि साहित्यांची कोयत्यानं तोडफोड करण्यात आली। धुडगूस घालणारा तरुण हा सीसीटीव्हीत कैद झालाय। नागपुरातील रेड लाईट एरियामध्ये गंगा जमुना परिसरात चारचाकी गाडीची तोडफोड करण्यात आली। कारमधील रोख रक्कम चोरट्यानं लंपास केली। या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। अकोल्यामध्ये सध्या 5 दिवसांआड पाणीपुरवठा होतो, त्यामुळे मलकापूर भागातील नागरिक आक्रमक झाले। उबाठाच्या नेतृत्वात पालिकेवर घागर मोर्चा काढत पाणी देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी संतप्त शिवसैनिकांनी पालिकेतील जलविभागाची तोडफोड केली। कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धेदरम्यान गॅलरीमध्ये प्रेक्षकांना बक्षीस द्यायचं म्हणून मेंढी आणल्यानं संयोजन समितीला 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान हा प्रकार घडला असून कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने ही कारवाई केली आहे। पुण्यात पोलीस शिपायाचा अजब प्रताप समोर आलाय। चक्क वरिष्ठांच्या खुर्चीत बसत पोलीस शिपायानं फोटोशूट केलं। कर्मचाऱ्यांचा खुर्चीत बसलेला फोटो व्हायरल झाला असून प्रवीण पाडळे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे। कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये पोलीस ठाण्यातच महिलांनी गोंधळ घातला। एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांसमोरच हाणामारी करण्यात आली। नाशिकच्या सिन्नरमधील गुरेवाडी फाट्यावर दुचाकीवरून गोमांस घेऊन जात असताना तसा संशय आला आणि एकाला मारहाण करण्यात आली। सय्यद नावाच्या संशयिताला नागरिकांनी चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केलं। नाशिक शहरात गुन्हेगारीचं सावट गडद झालंय। सातपूर परिसर पुन्हा एकदा चर्चेत आलाय। हप्ता न दिल्यानं एका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। पोलिसांकडे 15 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय। दोन दिवसांपूर्वी खेड बस स्थानकात मद्यधुंद अवस्थेत हाणामारी करणाऱ्या 2 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन झाल्यानं त्यांना 3 महिन्यांकरता निलंबित करण्यात आलंय। बातमी आहे बुलढाण्याची। बुलढाण्याच्या सेगाव तालुक्यातील केसगळती प्रकरणाला आता गंभीर वळण लागलंय। केसगळतीनंतर आता नख तुटायला सुरुवात झाली आहे। केसगळती झालेल्यांची नख कमजोर होऊन तुटत असल्याचं समोर आलं। एसटी मध्ये तपासणी अधिकाऱ्यांची मनमानी पाहायला मिळतेय। कोल्हापुरातील गडहिंग्लज संकेश्वर बसमधील प्रवाशांना बसस्टँड अगोदरच 3 किलोमीटरवर उतरवण्यात आलं, त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे। चितळेंच्या बनावट बाकरवडीची पुण्यात विक्री होत असल्याचं समोर आलंय। गेल्या 1 वर्षापासून चितळे स्वीट होम या नावानं बनावट बाकरवडी विकली जाते। या प्रकरणी पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम करणाऱ्या प्रमोद चितळे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। यवतमाळमध्ये दूध विक्रेत्याची हत्या करण्यात आली होती। हत्येच्या काही तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली। अटक केलेला आरोपी हा मृताच्या सख्या मावशीचा मुलगा आहे। म्हशीला काठी मारल्याच्या रागातून झालेल्या वादाचा राग मनात ठेवून हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा आरोपीनं केलाय। बीडच्या केज शहरात चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला उचलून आपटल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास सुरू आहे। खेडमध्ये ताडगोळे गटारात धुणं विक्रेत्याला महागात पडलं। विक्रीकरता आणलेले ताडगोळे गटारात धुतल्यानं झारखंडच्या व्यक्तीवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कॉर आणि बफर भागात मुबलक व्याघ्र प्रदर्शन होत असल्यानं पर्यटक सुखावले। यावेळी वनमजुरानं कामादरम्यान त्याची झाडावर पान ठेवली होती। खेळण्याकरता आलेल्या वाघाच्या बछड्यानं पान खाली खेचण्याकरता झाडावर चढत ती खाली खेचून खेळू लागला। या मनमोहक दृश्याची सगळ्याच पर्यटकांना भुरळ पडली। महाड शहरात खाण्याच्या शोधात माकडांच्या टोळक्यानं शिरकाव केलाय। झाडावरील आंबे, अंगणातील वाळत घातलेले वाळवणाचे पदार्थ याचं नुकसान माकडं करतायत।
यामुळे वन विभागानं माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळप इथं हनुमान जयंतीनिमित्त गौतमी पाटीलच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गौतमीच्या अदांनी सगळ्यांनाच घायाळ केलं. यावेळी पुरुषांपेक्षाही जास्त महिलांची गर्दी होती. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता भाजप आमदार सुभाष देशमुख कामाला लागले. देशमुखांनी भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सुभाष देशमुख विरुद्ध भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात काटेकी टक्कर बघायला मिळणार आहे. मध्य रेल्वेत कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कामगाराला चक्क 314.19 कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस आल्यानं एकच खळबळ उडाली. महिन्याला 20 ते 25 हजार रुपये उत्पन्न असलेले चंद्रशेखर कोहाड या प्रकरणी आयकर आयुक्तांकडे अपील दाखल करणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत 57 संशयित आरोपी निष्पन्न झाले असून 25 जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. जालना शहरात पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं. शहरात आधीच 15 दिवसाआड पाणी पुरवठा होतो. लाखो लिटर पाणी वाया गेल्यानं दुष्काळात 13वा महिना असल्याचं म्हणावं लागतंय. मालवणच्या राजकोटमध्ये नव्यानं उभारण्यात येत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाला वेग आलाय. 95% जास्त काम पूर्ण झालं असून महाराष्ट्र दिनी पुतळ्याचं अनावरण केलं जाणार असल्याचं समजतंय. अमरावती विमानतळाचं उद्घाटन थाटात संपन्न झालं. मात्र उद्घाटनाच्या वेळी नामांतराचा वाद उफाळून आला. विमानतळाला पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची मागणी असताना संत गुलाबराव महाराजांचं नाव समोर आलं. वर्ध्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 3 ते 3.5 महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे सरपंच पदाकरता आरक्षण सोडत काढण्यात आले. चिमुकल्यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. वाशिम तालुक्यातील 84 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाकरता आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आरक्षण प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. यानंतर स्थानिक राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. पंढरीची वारी आता थेट 7 समुद्रापार जाणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर काही वर्षात लंडनमध्ये भव्य दिव्य स्वरूपात साकारलं जाणार आहे. त्या निमित्तानं पंढरपूर ते लंडन अशी जगातली सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघालेली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते मुक्काम पोस्ट तालकटोरा या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील मोडखरवड या रस्त्यावरील मोड गावाजवळ असलेल्या निजरा नदीवरील पूल धोकादायक झालाय. तब्बल 1,92 लाख खर्चूनही पुलाच्या स्लॅबमधील सळ्या पूर्णपणे बाहेर आल्या. त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय. दुर्घटनेआधी पूल दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात येते. साताऱ्यातील माण तालुक्यात क्लासला गेलेल्या 9 वर्षाच्या मुलाचा शेततळ्यामध्ये मृतदेह आढळला. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यानं क्लासमध्ये विचारपूस केली असता तो क्लासला आलेलाच नसल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांकडून मृत्यूचा तपास सुरू आहे. संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरून अहिल्यानगर शहरात तणावाचं वातावरण आहे. आजपासून यात्रोत्सव समितीनं बेमुदत संपाची हाक दिली आहे. नांदेडमध्ये पाणीपुरी खाल्ल्यानं विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. शासकीय रुग्णालयात 31 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे, डॉक्टरांनी माहिती दिली. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कराळी गावात अन्नातून 80 लोकांना विषबाधा झाली.
जागरण गोंधळाच्या कार्यक्रमानंतर अनेकांना उलट्या आणि चक्कर येऊ लागली, त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ठाणे जिल्ह्यातील खडवलीत खासगी वसतिगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नव्हे तर मुलांना बेदम मारहाण झाल्याचंही समोर आलंय. या मुलांना शासकीय बालगृहामध्ये ठेवण्यात आलं असून पीडित मुलींची नीलम गोरे यांनी भेट घेतली. आश्रमशाळांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले. लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीनं 1 दिवस गावकऱ्यांसोबत या उपक्रमाअंतर्गत ग्राम दरबार भरवण्यात आला. ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती देत गावकऱ्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यात आलं. श्री क्षेत्र चौंडी विकास आराखड्यासंदर्भातील कार्यवाही तातडीनं करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी दिले. लवकरच श्री क्षेत्र चौंडी इथं मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. जानेवारी ते मार्च महिन्यात केवळ मराठवाड्यात 269 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा, शेतीचं नुकसान या कारणामुळे दिवसात सरासरी 3 शेतकरी आत्महत्या करत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. भुसावळ नगर परिषदेच्या आस्थापना विभागामार्फत सफाई कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे सफाई कामगारांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला. अनेकदा अधिकाऱ्यांना पैसे देऊनही काम होत नसल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला.